या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। खरटमल साहेब आता सांगतात की आता ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते उमेदवार चांगला आहे, उमेदवार चांगला आहे, आपण त्याला उमेदवारी देणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सोलापुरात राजकीय वातावरण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे। अनेक इच्छुक उमेदवार तिकीट आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे। सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी आपल्या सुनावणीत 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेणे बंधनकारक आहे असे सांगितले। याच अनुषंगाने आता इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू झाली असून अनेक पार्टीचे इच्छुक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांना भेटून त्यांच्याशी संपर्क साधून तिकीट मिळवण्यासाठी तयारी सुरू करत असल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सोलापुरात 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत। विशेष म्हणजे अण्णा बनसोडे यांनी मुस्लिम बहुल प्रभागामध्ये जाहीर सभा, जनसंवाद सोहळा व कार्यकर्त्यांशी चर्चा असे विविध कार्यक्रम घेतले। याच अनुषंगाने प्रभाग 16 या परिसरात देखील अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत अलमिराज आबादी राजे मित्र परिवाराच्या वतीने जनसंवाद सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिग्गजांची उपस्थिती होती। अगदी कमी वयातच अलमिराज आबादी राजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपली एक चांगली ओळख निर्माण केली आहे। अनेक नेत्यांनी भर मंचात व अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये आबादी राजे यांना तिकीट देण्याचा ग्रीन सिग्नल दिला। सोलापूरच्या राजकारणामध्ये बॉस म्हणून ओळखले जाणारे सुधीर खरटमल यांनी देखील अण्णा बनसोडे यांना विनंती केली की या मंचावरच अलमिराज आबादी राजे यांना तिकीट फिक्स करून टाका। हे ऐकताच त्यांना आपण उमेदवारी देऊ असा ग्रीन सिग्नल अण्णा बनसोडे यांनी अलमिराज आबादी राजे यांना दिला। या कार्यक्रमामध्ये अनेक नेत्यांची उपस्थिती होती। या नेत्यांनी अलमिराज आबादी राजे यांचे कौतुक करत ते चांगले उमेदवार आहेत, त्यांना पक्ष नाराज करणार नाही असा विश्वास व्यक्त केला। सदरचा हा कार्यक्रम लष्कर भागात आबादी राजे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात घेण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। कार्यक्रमाला देखील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता। खरटमल साहेब आता सांगतात की आता ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते उमेदवार चांगला आहे, उमेदवार चांगला आहे, आपण त्याला उमेदवारी देणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। पण अजून त्याच्या हातामध्ये ऐका खरटमल साहेब, 3 महिने बाकी आहेत। 3 महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण मतदारसंघ फिरला पाहिजे, पूर्ण वार्डमध्ये गेला पाहिजे। मी तुझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेले, मी तळागाळातील कार्यकर्ता आहे, त्यामुळं आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना, सर्व जाती धर्मातल्या लोकांना, सर्व मंडळांना सर्वांची चौकशी केल्यानंतर तुझी उमेदवारी जाहीर केली जाईल। तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि तुझ्यासोबत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक असतील त्यांनाही सोबत घेऊन तू काम कर। काम केल्यानंतर खरटमल साहेब तर सांगतीलच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे संतोष पवारही सांगतील, आमच्या महिला अध्यक्ष आहेत, युवक अध्यक्ष आहेत, सर्वजण सांगतील। सगळ्यांचा विचार केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, आम्ही सर्वजण सामोपचाराने मग उमेदवार जाहीर केला जाईल। पण एक लक्षात ठेवा, उमेदवार कुणीही दिला तरी चालेल, आपल्या भागाचे प्रश्न सोडवला गेले पाहिजे। जो अतिशय बिकट असा प्रश्न गेली अनेक वर्षापासून माझ्या सर्व महिला भगिनी त्या सहन करतात, तो पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर जो सोडवेल त्या लोकांच्या पाठीशी तुम्ही राहा, एवढंच या ठिकाणी सांगतो। घालून दिलेला विचार आहे, जो अण्णासाहेब बनसोडे साहेबांनी घालून दिलेला विचार आहे, तो विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये अलमिराजच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष असेल, अण्णासाहेब बनसोडे साहेबांच्या ताकद असेल की निश्चितपणानं अलमिराजच्या पाठीशी आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे। आणि या ठिकाणी अण्णासाहेबांनी बहुमोल असा वेळ या व्यासपीठावर दिला आणि अण्णासाहेब त्यांचं अनमोल मार्गदर्शन आपल्या सर्वांना करणार आहेत। मी महापालिकेतला एक सदस्य म्हणून आपल्याला अभिवचन देऊ इच्छितो, अलमिराज सारखा कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण या ठिकाणची सर्व जनता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी आपण त्यांना काम करण्याची संधी महानगरपालिकेमध्ये द्यावं असं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जनतेला विनंती करतो आणि माझं वाढलेलं मनोगत थांबवतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.